उपचार तज्ज्ञ आहे आणि मी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम प्रमुख म्हणजे आपल्या पूर्ण जिल्ह्याचं मानसिक आरोग्याचं प्रोग्राम मॅनेजमेंटचं काम करते. तर मला सर्वात जास्त चिंता आहे युवकांची, कारण मी युवकांच्या मानसिक आजारांवर किंवा मानसिक आरोग्यावर 1 to 1 काम करते. पेपरचा एक तर तयारी करणं कुठल्याही स्पर्धा परीक्षेची, आणि त्यानंतर जर पेपर फुटत असेल तर मला असं वाटतं की सरकार कुठेतरी चुकतंय. आणि बिईंग अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई मला असं वाटतं की आपल्यानंतर आपण सुसाईड झाल्यानंतर काय करता येईल आणि त्यानंतर आढावे घेतले जातात, पण कशामुळे सुसाईड होतीये, त्याचं कारण काय आहे यावर सरकारने नक्कीच सिरियसली विचार केला पाहिजे. जर युवकांची मेंटल हेल्थ जर ह्याने ढासळणार असेल तर आपल्या भारताचं, आपल्या देशाचं भवितव्य खूपच अंधकारात आहे आणि याची मला खूप 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 खंत आहे. मला खूप बरं वाटतं, कारण की हे सगळं पाहत असताना असं वाटतं की आपणच एकटे आहोत की त्यांना अस्वस्थता होतीये. पण जेव्हा इतके सारे लोक एकत्र येतात तेव्हा असं लक्षात येतं की नाही, खूप लोक आहेत की ज्यांना असं वाटतंय की जे पण काही सरकारचं सुरू आहे जे ते बोलत नाही आहेत कॉन्स्टिट्यूशन, काही होतच नाही आहे जणू काही भारतात असं ते वाटत आहे. तर त्याला नक्कीच त्यांनी बोलायला हवं. आणि मला वाटतं की फक्त आज इथं आलं आहे ते तर मला अगदीच बरं वाटतं, पण याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी दिल्लीला जायला हवं आहे. मी स्वतः दिल्लीला जाणार आहे जंतर मंतर ते संसदपर्यंतच्या रॅलीमध्ये. तर ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी तिथं जायला हवं, कारण की तिथला काउंट, तिथं किती लोक येतात हे सगळं जास्त मॅटर करणार आहे.